या सगळ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात कायदेशीर मार्गाने आणि जो नियम हिंदूंना लागतो तोच नियम बाकी सगळ्या धर्मांना पण लागतो आणि त्या दृष्टिकोनातून हे प्रत्येक शिवप्रेमीची इच्छा आहे, प्रत्येक हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते इच्छा आहे ती निश्चित पद्धतीने होईल एवढा विश्वास देवाभाऊच्या सरकारच्या वतीने मी सगळ्यांना देतो. प्रशासनाच्या वतीनं दुजाभाव जो केला जातो तो तुम्ही स्वतः अनुभवला, अशा प्रकारचं आपण भाषणात उल्लेख केला. नेमका दुजाभाव काय दिसला आणि त्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगता? अतिक्रमणासाठी काही कायदे बनवलेले आहेत. गड किल्ल्यांवर आपण पुरातन खात्याच्या परवानगीशिवाय एक वीट किंवा भगवा ध्वज पण उभा करू शकत नाही, परवानग्या लागतात. मग हे लोक कुठल्या हक्काने अधिकाराने इथे कॉन्क्रीटची घरं बांधतायत, पाहिजे तेवढी घरं बांधतायत, वस्ती करतायत, इथे परमिट रूम चालवतायत, दारू विकतायत, चिकन विकतायत. हेच अगर त्यांच्या जामा मस्जिद हजी अली दर्ग्यावर केलं तर चालेल का? मग हा जो नियम मस्जिदीला लागतो तोच नियम आमच्या हिंदू धर्मस्थळांना आणि आमच्या शिवरायांच्या गड किल्ल्यांना पण लागणार. आणि म्हणून इथे अगर तुम्हाला अतिक्रमण चालत नाही इथे पण अतिक्रमण आम्हाला चालणार नाही, ही भूमिका आमच्या हिंदुत्व विचाराची सरकारची आहे. तुम्ही सांगितलं की मी यादी बनवून सोमवारपासून फटाके काय नेमकी यादी आता बनवली आणि कशा पद्धतीने जे अधिकारी आपल्या खुर्चीवर बसून कायद्याचं पालन करत नाही, डोळे झाक करतायत, त्यांना कदाचित बिर्याणीवर जास्तच प्रेम येत आहे, तर त्या सगळ्या अधिकाऱ्यांना जे बेकायदेशीर गोष्टींना प्रोत्साहन देत आहे ते कुठल्याही नियमामध्ये बसत नाही, त्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची जबाबदारी ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी असेल. पुढच्या शिवराज्याविषयी काय अल्टिमेटम असणार आहे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीला कायदेशीर मार्गाने सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पुढचा तिसरा ह्या गोष्टीवर आता त्याला टाळ्या मिळवण्यापर्यंत चांगलं असतं, पण शेवटी सगळ्या गोष्टीला विचारपूर्वक कायमस्वरूपी नुसतं एकदा काढलं परत त्या सगळ्या गोष्टी आला ते चालणार नाही. कायमस्वरूपी काढण्याच्या दृष्टिकोनाने कटिबद्ध आहोत. तुम्ही स्वतः म्हणता की बुलडोझर अगर कोणी इथे बेकायदेशीर पद्धतीने पोलिसांच्यावर अगर जोर जबरदस्ती केली, बेकायदेशीर पद्धतीने अगर जमीनच लँड जिहादच्या निमित्ताने सोडायला नसेल तर आमच्या देवाभाऊ ते बुलडोझर तयार आहे, ऑइलिंग करायला दिले येतील. आमच्याकडे कागदपत्र दाखवली अनेक संकट आलेले आणि ती लढाई पुरातन खात्याच्या निमित्त पुरातन खातं, वन खातं, महसूल मी सरकारच्या मंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो अशा कुठलाच कायदा नाही ज्याच्यावर गड किल्ल्यांवर तुम्ही पुरातन खात्याच्या अंतर्गत असलेले हे गड किल्ल्यांवर तुम्ही कॉन्क्रीटचं बांधकाम तुम्ही करू शकता. म्हणून बोललो ना त्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलावं, आपण बाहेर माहिती घेऊ. तर काही दिवसांपूर्वी जे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.